राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने रामचंद्र शेटप्पा मंजिली उर्फ अबोली मंजिली या तृतीयपंथीयाने इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत दिली. मुलाखतीदरम्यान अबोली मंजिली यांनी तृतीयपंथी समाजालाही विकासाच्या प्रवाहात सामावून घेणे गरजेचे आहे. संधी मिळाल्यास समाजाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करेन असा विश्वास व्यक्त केला. जय हिंद. मी सोलापूर तृतीयपंथीयामध्ये श्याम नायर सोलापूरकडचं चेला आबोली मंजिली. माझं नाव रामचंद्र शेट्टप्पा मंजिली आहे. तृतीयपंथीमध्ये आबोली म्हणतात. मी राष्ट्रवादीमध्ये आज इच्छुक झालं. फार्म काल भरलं. मग मी गोरगरिबांचं कामं करणार आहे. मग आम्ही लेडीजला निवडून आणलो लेडीज काम केलं नाही. जेंट्सला निवडून आणलो जेंट्स काम केलं नाही. कसला लॉकडाऊन पडलं होतं, मारोग होतं, तेव्हा आमदार पशी गेलो मी थोडं बायांना घेऊन. थोडं काय तर राहणंच द्या, खायला द्या म्हणलं तर त्यांनी काय म्हणलं, आमदार नगरसेवक आम्ही पैसे देऊन निवडून आणून दिलेत आम्हाला कोण सरकारी केलेत का म्हणून असं आम्हाला ले बोलल्यावर मी काय केलं, सगळं डाटागिनी विकून गोरगरिबांना मी नाही केलं. गोरगरिबांना अन्न वाटप केलं, कुणाला भाजीपाला वाटप केलं, सगळं गोरगरिबाला मी वाटप केलं. मी पब्लिकसाठी चांगलं सुरक्षित करणार आणि आमच्या किन्नर लोकांसाठी खूप छान करणार, आमच्या देवीसाठी खूप छान करणार. म्हणजे कसं माणसाचं जीवन तर सुधारून देणार ना, जीवनात सुधारून देण्यापेक्षाही महत्वाचं आहे ही गोष्ट. हर माणूसला सुधरून द्यायची ही माणुसकी आहे. माणुसकी आम्ही निवडून आणल्यावर आमचं तृतीयपंथीयांना बी नाही 1-1 रुपये 2-2 रुपये पायात चप्पल नसते, दुकाना मागतात. कोण आम्हाला इजडा म्हणतात, कोण जोगती म्हणतात, कोण देवबाप्पा म्हणतात, कोण हे जारे म्हणतात. आम्ही तसंच दिवस काढतो. याच्यामध्ये चांगलं आहे, याच्यामध्ये वाईट आहे. आमचं सरकार मंजूर करावं, भरपूर मंजूर करावं. 10वी शिकलेत, 12वी शिकलेत, ते आमच्या तृतीयपंथीयांना नोकरी पाहिजे. एक 5,000चं नोकरी असलं तरी बी आम्ही एक भाकर करून आमचं घरात पडून राहतो. आमच्या एवढा विनंती आहे. 10-12,000 संख्या आमच्या तृतीयपंथी सोलापूरमध्ये. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपण उमेदवारीसाठी सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सोलापूरच्या राजकीय इतिहासात प्रथमच तृतीयपंथीय व्यक्तीने उमेदवारीचा फॉर्म भरल्यामुळे हा विषय शहरभर चर्चेचा ठरला आहे. सामाजिक समतेच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची मानली जात असून या निर्णयामुळे सोलापूरच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. रामचंद्र शेट्टप्पा मंजिली. शेट्टप्पा मंजिली हे नाव त्या ह्याच्यावर आहे. आपला आधार जरा तुम्ही मागे आणि आता तुम्ही निवडणूक लढवणार आमच्याकडे. बरं, महानगरपालिका लढताना तुम्हाला जे दाखले लागतात ते सगळे दाखले 23 काढला. सभा क्रमांक 9 मध्ये जातीय संख्या सांगू शकता? सांगा, कुठला समाज जास्त आहे सभा क्रमांक 9 मध्ये? जास्त म्हणलं तर वडा समाज 4,500. ठीक आहे, शुभेच्छा तुम्हाला. शुभेच्छा तुम्हाला. तुम्ही बोला. हे सोलापूरचे गुरु आहेत महासमाजाचे आणि यांनी शब्द दिला आहे की सगळे जे जोगती समाज आहे तो यांच्या आणि भंडारा घेऊन शब्द दिलेला आहे. काशीगावच्या यात्रेत मला तुम्ही एकदा आम्हाला संधी द्या, कुठेही द्या सोलापुरात, पण आमचं प्रतिनिधित्व म्हणून एक समाजाला संधी द्या असं एकमती काशीगावच्या यात्रेत मागणी केली. आणि मग मी तुम्हाला फोन लावलो की मी असं पर्याय करालो आणि महेश कोटेंबरोबर सातत्याने काम केलेला माणूस आहे. सोलापुरात कुठेही त्या मताचा जोखा मागायला ते तयार आहे. हा म्हणून तर मी गुरुला घेऊन या म्हणलं, तोपर्यंत शब्द देत नाही. सगळे सोलापूरचे हे प्रमुख मानकरी परशु म्हणून आहेत. चलो. आज या ठिकाणी
सोलापूर महानगरपालिकेच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून इच्छुक म्हणून उमेदवारीचा अर्ज तृतीयपंथीचे या सोलापूर शहरामध्ये नेतृत्व करणारे आमची आबोली अक्का या सोलापूर शहरामध्ये तृतीयपंथीसाठी काम करतात, गोरगरीब मायबाप जनतेसाठी काम करतात. त्यांना देखील मोठ्या अपेक्षा आहेत की त्यांचं काम येणाऱ्या काळामध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवारांच्या माध्यमातून होऊ शकतं, असा विश्वास देखील तुम्ही समोर बघताय. सगळे तृतीयपंथीत आलेले आहेत. या तृतीयपंथीला देखील अजितदादांच्या कामांची भुरळ पडलेली आहे. खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गोरगरीब सामान्य जनतेला न्याय देण्याचं काम आतापर्यंत करत आलेली आहे. लाडकी बहीण योजनेसारखी एक सक्षम योजना या महाराष्ट्रामध्ये सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या लाभली गेली. आज त्याच अनुषंगाने सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोलापूर महानगरपालिकेच्या मुलाखती संदर्भात उमेदवारी मिळावी म्हणून आज या ठिकाणी आबोली अक्का या ठिकाणी प्रभाग क्रमांक 9 म्हणून इच्छुक आहेत. मी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून